आज आपण बनवलेला आहे इडली डोसासाठी परफेक्ट सांबर कसं बनवायचं, तर ते मी अगदी एका खास टिप्स सहित मी तुम्हाला आज परफेक्ट सांबर कसं बनवायचं ते सुद्धा हॉटेल स्टाईल पद्धतीने बनवलेलं आहे। बनवायला खूप सोपं आहे, खायला खूप टेस्टी आहे। तुम्ही जर एकदा या पद्धतीने मी बनवलेल्या पद्धतीने ही माझी पद्धत वापरून जर तुम्ही सांबर बनवलं ना, तर तुम्ही नेहमी हीच पद्धत वापराल आणि नक्कीच तुम्ही हे सांबर खाल्ल्यानंतर बोटं चाटत राहाल, एवढं मी गॅरंटीने सांगते। बनवायला खूप सोपं आहे, खायला खूप टेस्टी आहे, एकदा नक्की ट्राय करा। आता हे नेमकं मी बनवलं कसं आणि खास कोणती ट्रिक्स आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा। चला तर मग बघा, इकडे गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू करून बघा, गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 पळ्या तेल घालायचं आहे। नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले फुलले तडतडले की नंतर आपल्याला लगेच त्याच चमच्याने अर्धा चमचा आपल्याला जिरं अर्धा चमचा आणि मोहरी अर्धा चमचा घालायची आहे। नंतर आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। अगदी 1-2 मिनिट आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। कांदा चांगला परतलेला आहे। नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे 2 चमचे। आता आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे काही मिनिट, चांगला म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। 2 मिनिट बघा आलं लसूण पेस्ट मी परतून घेतलेली आहे। नंतर आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट मारून अशा कट करून घ्यायच्या आहेत, त्या घालायच्या याच्यामध्ये, चांगल्या काही सेकंद परतून घ्यायच्या आहेत। नंतर याच्यामध्ये आपल्याला बघा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता जर छोटा टोमॅटो असेल तर 2 टोमॅटो घाला। मी मोठ्या आकाराचा 1 टोमॅटो बारीक असा लालबुंद असा कट करून घातलेला आहे। आता इथं सिक्रेट टिप्स वापरायची आहे, ती म्हणजे टोमॅटो हा पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। कधी काय होतं, घाई गडबडीच्या वेळी पटकन भाजी बनवायला जातो पण टोमॅटो पटकन असा शिजल्या जात नाही, तेव्हा ही खास टिप्स वापरायची आहे। आता टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर आपल्याला एक वांग असं उभं बारीक पातळ स्लाइस मध्ये कट करून घ्यायचं। एक शिमला मिरची बारीक स्लाइस मध्ये कट करून घ्यायची। एक बटाटा कट करून घ्यायचा। अगदी लांब आणि असे छोट्या आकारामध्ये आपल्याला छोटे छोटे स्लाइस मध्ये कट करून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला सांबरमध्ये तुम्हाला जेवढ्या भाज्या वापरायच्या आहेत तेवढ्या तुम्ही वापरू शकतात। नंतर आपल्याला इथं बघा अर्धा चमचा हळद घालायची आहे छोट्या चमच्याने। आता सर्व आपल्याला भाज्या काय करायच्या, मिक्स करून घ्यायच्या आहेत। नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला घालायचं आहे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा घरचं लाल तिखट घालायचं आहे। आता हे जर तुम्हाला लाल तिखट ऑर्डर करायचं असेल ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही कुठलेही मसाले चटण्या ऑर्डर करू शकतात आणि त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात। बघा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। नंतर आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे 1 चमचा। नंतर सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मसाले सर्व मिक्स करून घेतलेले आहेत। नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। तुम्ही ही सिक्रेट पद्धत नक्की वापरून सांबर बनवा आणि तुम्ही सांबर बनवल्यावर कसं झालं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता बघा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला सर्व मसाले या पाण्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाण्यामध्ये तेल सुटेपर्यंत सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत। तेल चांगलं सुटलेलं आहे। परत एकदा आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही जर ही पद्धत वापरली ना, तर काय होतं, सांबरला अशी तरी येते आणि एक वेगळीच टेस्ट येते। इकडे बघा मी वरण शिजवून घेतलेलं आहे। तुरीच्या डाळीचं वरण आहे। तुरीची डाळ मस्त मऊ सुद्धा अशी शिजवून घेतलेली आहे। नंतर विस्करने अशी मॅश करून घेतलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सांबर, म्हणजे सॉरी डाळ शिजवलेली आहे की नाही, तर ती घालायची आहे। नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं थोडंसं दाटसर होतं सांबर हे, तर याच्यामध्ये मी परत 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मी इथं एवढं सांबर बनवलेलं आहे। तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता बघा इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगली आता उकळी येईपर्यंत आपल्याला सांबर शिजवून घ्यायचं आहे।
आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे, तर तुम्ही माझे कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात तर मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला पण समजेल की आपला व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि शेवटी मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार देखील मानता येतील. बघा, मस्त असा सुरेख असा इथं रंग आलेला आहे. आपल्या सांबरला मस्त असं शिजलेलं आहे. आणि शेवटी घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी. आणि नंतर चांगलं आपल्याला 5 मिनिट हे सांबर शिजवून घ्यायचं आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.